हे यूट्यूब पब्लिक, तर शिव सकाळ आम्ही निघालो आहे भीमाशंकरसाठी. थोडासा लेट झाला होता बट इट्स ओके. आम्ही जातो आहे फोडल्याने. फॅमिली पण सोबत होती, मम्मी होते, दादा होते, काकू काका दीदी सगळेच चाललो होतो. मज्जा तर येत होती बट लेट झाला होता तर असं वाटत होतं की दर्शन नाही होणार. फायनली मग आम्ही ट्रॅफिक वगैरे सगळं क्रॉस करून लागलो हायवे. मग काय पुढे पहा काय होते काय नाही ते सगळं दाखवेल मी. काय हे मला काका भेटले रस्त्यामध्ये, बोललं की चला गाडीमध्ये मस्तपैकी सकाळी सकाळी हार लावूयात. मग हार घेतला, हार लावला गाडीला, मस्त गाडी पण फ्रेश, आम्ही पण फ्रेश. मग असं करत करत थोडं क्रॉस केलं आम्ही फास्टमध्ये. दादा गाडी चालवत होता. क्रॉस केलं, परत आम्ही घाटामध्ये चढलो. घाटामध्ये चढल्याच्या नंतर काय मस्त मजा वगैरे येत होती. बोर होत होतं तरी गाडीमध्ये सॉन्ग वगैरे चालू होते. अशा प्रकारे घाट वगैरे चढलो आम्ही मस्तपैकी. मग घाटामध्ये मला आणि दीदीला काढायचे होते फोटोज. मग म्हटलं की दादा गाडी तू बाजूला घे, आम्हाला फोटो काढायचे. तिथं होता डॅम, तर मग आम्ही तिथं थांबलो, मस्त फोटो वगैरे काढले. मस्त व्ह्यू होता, एकदम मूड फ्रेश होत होता. सकाळ सकाळी थंडगार वातावरण होतं, मस्त वाटत होतं. मग फायनली आम्ही पोहोचलो. ते दादा आले, आम्हाला गेट पास दिला. पुढे गेलो आम्ही. मला लागली होती जाम भूक आणि सगळ्यांना होता श्रावणचा सोमवार, पण मी नाही पकडत, मला भूक नाही सहन होत. मग मी खाल्ले कॉर्न मस्तपैकी. काकू बनवून देत होत्या, भारी मस्त वातावरण होतं आणि खायला पण मजा येत होती. बट विषय असा झाला की नाही का, गाडी आम्हाला खालीच लावायची होती आणि तिथून आम्हाला बसनी वरती जायला लागत होतं. म्हणजे आम्हालाच नाही, सगळ्यांनाच जायला लागत होतं. वरती आल्याच्या नंतरचा व्ह्यूज यार माइंड ब्लोईंग होता, काहीच सांगू शकत नव्हतं. एवढं भारी, एवढं मस्त वाटत होतं. 12 वाजले होते तरी पण तिथला व्ह्यू असा होता, एवढं मस्त वाटत होतं. थंडी होती, लय भारी वाटत होतं. आणि मी फर्स्ट टाईमच भीमाशंकरला गेलेली, ह्याच्या अगोदर नव्हते गेलेली. मग नंतर मी गंध वगैरे लावला, कारण मला जिथं पण देवाच्या ठिकाणी जाईल तिथं मला गंध लावायला आवडतो. गंध वगैरे लावून झाला, फुलाची माळ वगैरे घेतली. पण यार एवढी जाम गर्दी होती ना, असं वाटत होतं साईडने निघून जावं, मस्त आतमध्ये डायरेक्ट मला कोणतरी सोडावं असं वाटत होतं. पण काय करणार, ते नव्हतं पॉसिबल. मग लाईनमध्येच आम्ही 2-3 घंटे थांबले. मग हसी मजाक करत कशी बशी लाईन आम्ही क्रॉस केलीच. तसंच काय करणार, पर्याय नव्हता. दर्शन तर करायचं होतं बिकॉज मी फर्स्टच टाईम गेले होते. आणि तिथं आतमध्ये नाही का, तिथं सुद्धा पाण्याचे झरे होते. एवढं भारी होतं ना, खरंच खूप मस्त वाटत होतं. आणि विषय असा झाला नाही का, आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर एकदम मंदिराच्या समोर, महादेवाच्या समोर गेल्याच्या नंतर नाही का, आम्हाला तिथं थांबवलं गेलं. कारण की नाही का, आम्हाला तिथं आरती भेटली. बघ आम्ही किती लकी असेल ना का मला आरती भेटली एवढं दूर गेल्याच्या नंतर. स्ट्रगल केला मस्त आमचं दर्शन वगैरे झालं.